जय श्री महाकाल. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शिदोरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज जाणार आहोत महाकाल नगरीमध्ये म्हणजेच उज्जैनला महाकालच्या दर्शनासाठी. तर आपण निघालो आहे आता साईनगर रेल्वे स्टेशन येथे. आपली रेल्वे आहे 10:30ची. तर आपण जाणार आहोत आता साईनगर. तर आता आपण पोचलो आहे साईनगरीमध्ये, साईनगर रेल्वे स्टेशनला. तर बघू शकता पाऊस चालू आहे. पाऊस चांगला झाल्यामुळे सगळीकडे ओलं चिंब झालेलं आहे. चला मध्ये जाऊया. समोरच आहे तिकीट काउंटरचा. आपण तिकीट काढलेलं आहे, आपले तिकीट कन्फर्म झालेले आहे. चलो गाडी कुठे आपली. हां हां हो, तू पण गर्दी नंदी गर्दी काय हां चालू आहे ना. तर आपण आता पोहोचलो आहे साईनगर रेल्वे स्टेशनला. तर आपण ब्रिजवरून पलीकडे साईडला जाणार आहोत, कारण आपली ट्रेन आहे 2 नंबर प्लॅटफॉर्मला. तर चला जाऊया. आपल्या ट्रेनचं नाव आहे बिकानेर एक्सप्रेस. तिथे थांबले उज्जैनला. त्यामुळे आपण आता आलेलो आहे 2 नंबर प्लॅटफॉर्मवर. ओम साईराम, जय श्री महाकाल. आज आपण चाललेलो आहे शिर्डीवरून उज्जैनला महाकालचं दर्शन घ्यायला. तर आपल्या सोबत आहे आपले मित्र किशोर भाऊ, हरिभाऊ, दर्शन सर, महेश सर आणि भुऱ्या भाई. तर आजचा ब्लॉग नक्की बघा. ओम साईराम. ओम साईराम. चला. ओम साईराम. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शिदोरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन ब्लॉग. तर आज आपण चाललो आहे साईनगरीवरून उज्जैनला महाकालचं दर्शन घ्यायला. तर आपल्यासोबत आहे किशोर भाऊ, दर्शन सर, तिकडं हरिभाऊ आहे. तर आजचा ब्लॉग नक्की बघा. तर किशोर भाऊ, तुम्हाला कसं वाटतंय आजचा आपला पहिला ब्लॉग आहे तुमच्यासोबत? खूप 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 आनंद वाटतोय आणि सचिन भाऊ संघ फिरण्यात खूप खूप मजा येते. तर आपण जात आहोत जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. तर भेटूया आता उद्या सकाळी उज्जैनमध्ये. जय महाकाल. जय महाकाल. तर जय श्री महाकाल. तर आपली ट्रेन निघली आहे साईनगरीवरून थेट उज्जैनकडे जाण्यासाठी, महाकालचे दर्शन घेण्यासाठी. तर चला जाऊया आता महाकाल महाराजांचे दर्शन घ्यायला. जय श्री महाकाल. तर जय श्री महाकाल. तर आपण जेवणाचा डबा आणलेला होता, त्यामुळे आपण जेवायला बसलोय. तर बघू शकता जेवणासाठी बटाट्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, चपाती, भरपूर जेवणासाठी सर्वांनी आणलेलं आहे. तर आपण आता जेवण करणार आहोत. बघू शकता सर्वजण बसले. दर्शन सर बसले जेवायला, हरिभाऊ बसले, महेश भाऊ बसले, किशोर भाऊ बसले जेवायला. तर चला या जेवायला सर्व आम्ही पण. तर जय श्री महाकाल. तर आपण पोचले आता उज्जैन नगरीमध्ये, महाकालच्या नगरीमध्ये. बघू शकता पाऊस चालू आहे. तर आता आपण उतरणार आहोत उज्जैन स्टेशनला. तर चला जाऊया आता महाकालच्या दर्शनाला. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. तर आपण आता उतरलेलो आहे उज्जैन स्टेशनला. समोर बघू शकता उज्जैन स्टेशन आहे. तर आपण आता उतरून जाणार आहोत मंदिराकडे. तर आपण सर्वजण उतरलेलो आहे. तर चला जाऊया आता मंदिराकडे. जय श्री महाकाल. साईराम. आपण आता पोहोचलेलो उज्जैनला. उज्जैन स्टेशन आहे मागे बघू शकता. तर आता आपण जाणार आहोत महाकालच्या मंदिरात दर्शन घ्यायला. आधी रूम घेऊन म्हणतो. साईराम. जय श्री महाकाल. तर आपण आता उतरलोय उज्जैन जंक्शन स्टेशनला. तर स्टेशनच्या बाहेर आपण चाललोय पायऱ्यांनी खाली. तर समोर रिक्षा स्टँड आहे. तर आपण इथून रिक्षा धरून जाणार आहोत महाकालच्या मंदिराकडे. तिथे जाणार आहोत. आधी रूम घेऊन फ्रेश वगैरे होऊन आंघोळ करून मग जाणार आहोत महाकालच्या दर्शनाला. त्याआधी आपण जेवणार आहोत, कारण ट्रेन लेट झाल्यामुळे आपल्याला भूक लागली जास्त. ट्रेनमध्ये जेवलो नाही आपण. तर चला आधी जेवण करूया आणि मग जाऊया मंदिराकडे. रूम घेऊया, फ्रेश होऊया. जय महाकाल. श्री महाकाल. तर आपण घेतलेली आहे आता राईस थाळी, 2 भाज्या, रोट्या, पापड, लोणचं, रसगुल्ला. थाळीमध्ये काय भाजी भाजी काय रसगुल्ला आहे, आलू मटर, स्टीम राईस आणि स्वीटमध्ये बुंदी रायता. तर जय श्री महाकाल. तर आपले आता जेवण सुरुवात केली आहे जेवायला. खूप सुंदर जेवण आहे, तुम्ही पण जेवायला या. तर खूप सुंदर रेस्टॉरंट होतं AC. इकडे गरमी जास्त असल्यामुळे आपण AC रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलोय. तर आता आपण जेवण करून निघालो आहे
महाकालच्या दर्शनाला जाणार आहोत आता महाकालच्या मंदिराकडे. जय श्री महाकाल. तर आधी आपण रूम वगैरे घेऊ, फ्रेश होऊ, आंघोळ करून मग जाणार आहोत दर्शनाला. तर चला जाऊया आता आपल्या रूमकडे. जय श्री महाकाल. तर जय श्री महाकाल. तर आपण बसलो आहे रिक्षामध्ये. तर एका माणसाचे 30 रुपये घेतले आपल्या मंदिरापाशी सोडायचे आणि आपण तिथे रूम वगैरे घेऊन फ्रेश होऊन जाणार आहोत. तर बघू शकता खूप सुंदर रस्ते, अवघे 3-4-5 किलोमीटरच्या अंतरावर महाकाल मंदिर आहे स्टेशनपासून अवघे जवळ. तर आता आपण घेतलेला आहे रूम, AC मस्त चिल्ड झालो आहे. तर सर्वजण थोडे पडले, तर बाकीचे आंघोळ करताय. आपण पण आंघोळ करून फ्रेश वगैरे होऊन जाणार आहोत महाकालच्या दर्शनाला. जय श्री महाकाल. तर आता आपण फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून निघाला आहे, मंदिराकडे प्रस्थान करत आहोत. तर एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर आपल्या हॉटेलच्या समोरूनच एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर महाकालचं मंदिर आहे. तर आपण आलो आहे आता मंदिरापाशी. समोरच बघू शकता फुलहाराचे दुकान आहे. महाकालला प्रसाद घ्यायचा आपल्याला. तर इथे टिळेवाले बाबा पण आहे, खूप सुंदर टिळा लावतात महाकालचा. जय श्री महाकाल. तर समोरच बघू शकता महाकालच्या मंदिराचा कळस आहे. तर आपण आता मंदिरामध्ये जाणार आहोत दर्शनाला. इथून फुलहार वगैरे घेऊन इथं चप्पल काढून आपण मध्ये जाणार आहोत. एक 5-10 मिनिटात आपण मंदिरात पोहोचणार आहोत. चला जाऊया आता मंदिराकडे महाकालचे दर्शन घ्यायला. जय श्री महाकाल. तर गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे, कारण आज सोमवार असल्यामुळे गर्दी भरपूर आहे. तर भरपूर स्टॉल वगैरे आहे, ते दुकाने आहे फुलहाराचे, चप्पल ठेवायचे, तुम्हाला काय खरेदी करायची तुम्ही करू शकता, फुलहार प्रसाद वगैरे. तर चला जाऊया आता मंदिराकडे. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. तर आपण घेतलेला आहे महाकालचा प्रसाद वगैरे, फुलहार मंदिरात नेण्यासाठी महाकालला. जय श्री महाकाल. तर आपण ताट वगैरे घेऊन आता जाणार आहोत मंदिरात. जय श्री महाकाल. तर जय श्री महाकाल. तर आपण आता फुलहार प्रसाद वगैरे घेऊन मंदिरात चाललोय. तर मध्येच आपल्याला एक छोटी मुलगी भेटली, काका टिळा लावून जा. मध्ये टिळा लावता येत नाही, त्यामुळे आपण मस्त महाकालचा टिळा लावून चाललोय मंदिरामध्ये. तर तिने मस्त चंदनाचा लेप देऊन पूर्ण चंदन लावलं आपल्या कपाळावर. मग महाकालचा नावाचं मस्त जय श्री महाकाल टाकलंय आपल्या कपाळावर. साईडनी ओम त्रिशूळ लावलंय, मस्त सुंदर बनवलंय आपल्या मळवट. तर खूप सुंदर लावत आहे मुली. कमी वयात शिकायचं वयात ते पण 2 पैसे कमवत आहे. घरची परिस्थिती असल्यामुळे इथे ते 2 पैसे कमवण्यासाठी येतात. तर आपण त्यांच्याकडून टिळा लावून घेतलाय मस्त जय महाकालचा, आणि त्यांना मदत म्हणून 20 रुपये 30 रुपये दिले 2-3 जणांचे. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. महाकालला उज्जैनचा राजा असंही म्हणतात. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालचा आशीर्वाद घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी धार्मिक धारणा आहे. शिप्रा नदीच्या घाटावर वसलेले उज्जैन हे मंदिराचे शहर म्हणूनही ओळखले जाते. उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर हेचे सर्व 12 ज्योतिर्लिंगापैकी 3रे अतिशय खास ज्योतिर्लिंग आहे. महाकालला उज्जैनचा राजा असेही म्हणतात. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालचा आशीर्वाद घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी धार्मिक धारणा आहे. शिप्रा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन हे मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. आज आम्ही तुम्हाला महाकाल मंदिराशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. 12व्या ज्योतिर्लिंगापैकी उज्जैन महाकाल मंदिर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणमुख आहे. भगवान यमराज दक्षिण दिशेला आहेत, ज्याला कालचा स्वामी देखील म्हणतात. म्हणून या ज्योतिर्लिंगाला महाकाल मंदिर देखील म्हणतात. दर सोमवारी महाकाल मंदिरात निर्वाणी आखाड्यातील ऋषी आणि संतांकडून भस्म आरती केली जाते. प्रथम भगवान महाकाल यांना थंड पाण्याने आंघोळ घातली जाते आणि त्यानंतर त्यांना पंचामृताने अभिषेक केला जातो. राख तयार करण्यासाठी पिंपळाची पाने, शेणाची पोळी, मनुका आणि पलाश यांची पाने जाळून महाकालची आरती केली जाते. हरिसिद्धी मातेचे मंदिर उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगापासून काही अंतरावर देवी सतीच्या 51 शक्तिपीठापैकी एक आहे. ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ जवळ असल्याने या मंदिराचे महत्त्व अधिक वाढते.
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हजारो वर्षे जुने आहे. या मंदिराचा विस्तार राजा विक्रमादित्यांनी त्याच्या कारकिर्दीत केला होता असे म्हणतात. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग 3 भागात विभागले आहे. खालच्या भागात महाकालेश्वर, मधल्या भागात जय श्री महाकाल. ओंकारेश्वर आणि वरच्या भागात श्री आपण दर्शन करून नागचंद्रेश्वर मंदिर आहे. श्री नागचंद्रेश्वर शिवलिंग फक्त नागपंचमीच्या दिवशी दिसते. या दिवशी नागचंद्रेश्वर शिवलिंगाच्या दर्शनासाठी दूरदूरून भाविक येतात. महाकालचा उज्जैनचा राजा देखील असे म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार विक्रमादित्यच्या राजवटीनंतर कोणताही राजा इथे रात्रभर राहिला नाही. ज्याने हे धाडस केले त्याला घेरून मारण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आजपर्यंत एकही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान उज्जैनमध्ये रात्र घालवत नाही. आकाशे तारके लिंगम पटले हटकेश्वरम मृत्यूलोक च महाकाल त्रैलिंग नमस्तुभ्यम. शिवांच्या या मंत्रानुसार आकाशात 3च जगे आहेत, आकाश, धलोक आणि मृत्यू. तारकालिंग हा आकाश लोकाचा स्वामी, अधलोकांचा हातकेश्वर आणि महाकाल हा मृत्यूचा स्वामी आहे असे म्हटले जाते. महाकाल पालखी दरवर्षी श्रावण महिन्यात काढली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी भगवान महाकाल उज्जैनला भेट देण्यासाठी पालखीत बसून शहराच्या सहलीला निघतात. महाकाल पालखी शिब्रा नदीच्या काठी प्रवासाला सुरुवात करून उज्जैनचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात पसारतात. महाकालच्या गर्भगृहात माता पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्या मूर्त्या विराजमान आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम यांनी उज्जैन येथील ऋषी सांदीपनी यांच्या आश्रमात शिक्षण घेतले होते, जिथे कृष्णाची सुदामाची मैत्री झाली. महाकाल मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक सांदीपनी ऋषींच्या आश्रमाला नक्कीच भेट देतात. तर जय श्री महाकाल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. जय श्री महाकाल. बोल सियावर रामचंद्र की जय. हर हर महादेव.